महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय 15 मार्च 2024 शिक्षकांना ड्रेस कोड लागू. पण ड्रेस कोड कसा असावा आणि कशा पद्धतीने शिक्षकांनी ड्रेस परिधान करावा या संदर्भात या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. चला तर बघूया. शिक्षकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील सर्व शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य. शिक्षण मंत्री केसरकर यांची घोषणा. शिक्षक ही भावी पिढी घडत असतात, तसेच जनमानसामध्ये त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असतो. ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळा अंतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट परिधान करावे. जीन्स टी शर्ट चालणार नाही. किंबहुना चित्रविचित्र नक्षीकाम असलेले शर्ट नको असे शालेय शिक्षण विभागाने बजावले आहे. विद्यार्थ्यांना जसा गणवेश अनिवार्य असतो त्याचप्रमाणे आता राज्यातील सर्व शिक्षकांनाही ड्रेस कोड असणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याशिवाय सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे TR म्हणजे शिक्षक अशी पदवी लावता येणार आहे. जसे डॉक्टरांना ड्रॉ लावतात तसा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. शिक्षकांचे समायोजन करताना नव्या नियमांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर एका कार्यक्रमादरम्यान मुंबईत बोलत होते. हा निर्णय घेताना शिक्षण विभागाने काय म्हटले? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापनाअंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडीत असतात, तसेच जनमानसात त्यांचे गुरु म्हणून पाहिले जाते. संबंधित विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचा संबंध येत असतो, त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधिताच्या वेशभूषेवरून ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर तसेच त्यांच्या समोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर होत असतो. ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा यासाठी शिक्षण विभागाने सूचना जारी केल्या आहेत. आणि त्यात म्हटलेलं आहे, जीन्स टी शर्ट हद्दपार, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले शर्ट नको. सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहरावा शिक्षकीय पदास अनुसरून असावा. सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहरावा व्यवस्थित असावा. जसे महिला शिक्षकांसाठी साडी, सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व विचित्र नक्षीकाम असलेले शर्ट परिधान करू नयेत. शिक्षकांनी जीन्स टी शर्टचा वापर करू नये. परिधान केलेला पेहराव स्वच्छ नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी. शाळेने सर्व शिक्षकांकरिता एक ड्रेस कोड ठरवण्यात यावा. इथे पूर्ण राज्याचा कोड नसून, जिल्ह्याचा कोड नसून तर फक्त वैयक्तिक त्या शाळेचा एक ड्रेस कोड वेगळा ठरवण्यात यावा असं म्हटलेलं आहे. पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करायच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करायचे. पुरुष शिक्षकांनी परिधान करायच्या शर्टचा रंग हा फिक्कट असावा व पॅन्टचा रंग हा गडद असावा. महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशा पादत्राणे, पुरुषांनी शूज याचा वापर करावा. स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट ड्रेसच राहील. वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना, महिलांना, शिक्षकांना बूट शूज वापरण्यातून सूट देण्यात यावी. अशा पद्धतीने हा शासन निर्णय 15 मार्च 2024 म्हणजे आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि त्याचं सविस्तर आपण बातमी सुद्धा बघितली. आणि हा शासन निर्णय आपल्या संकेतस्थळावरती म्हणजेच www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती 2024-03-15-18-12-33-55-21 या संकेतांक क्रमांकानुसार आहे. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला, तो आपल्याला आवडला असेल त्याला नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा. आणि अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना निश्चित शेअर करा.